मानव समाचार, मानवता के हक में। आज मालेगावमध्ये सुनावणीसाठी जात आहेत. आपल्या विरोधात अपूर्ण नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. करू द्या ना. असे दावे काय आम्हाला नवीन आहेत का? गेले 40 वर्ष आम्ही दावे लढत आहोत. हो. आमच्यावरचे दावे का लावले गेले किंवा लावले जात आहेत, तर आम्ही सत्य समोर आणतो, भ्रष्टाचारावर बोलतो, मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारतो, आंदोलनं करतो. मालेगावमधले सध्याचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे फक्त आम्ही हिशोब मागितला. गिरणा मोसम सहकारी कारखाना वाचवण्यासाठी आपण 178 कोटी रुपये गोळा केले शेतकऱ्यांकडून. शेअर्स घेतले, जमा केले 178 कोटी. त्याला किती वर्ष होऊन गेली त्यांनी सांगावं. त्या पैशाचा हिशोब तुम्ही द्यायला हवा. ते पैसे कुठे गेले, त्या पैशाचं काय झालं, ते पैसे कुठल्या मनी लॉन्ड्रिंग मार्गानं परदेशात गेले का, अन्य कुठे गुंतवले, हे विचारण्याचा शेतकऱ्यांना अधिकार नाही का? तो शेतकऱ्यांच्या वतीनं एखाद्या राजकीय पक्षाला, लोकप्रतिनिधीला विचारण्याचा अधिकार नाही का? आम्ही तेवढंच विचारलं आहे. ते विचारल्याबद्दल तुमची आबरू कशी काय गेली? आबरू कशी गेली? शेतकऱ्याने आंदोलन केलं आहे, लोक रस्त्यावर उतरले त्या विषयावर, म्हणून तुम्ही त्या हजारो लोकांवरती आबरू नुकसानाचा खटला दाखल करणार आहात का? पण हातामध्ये सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर करायचा, मुस्कटदाबी करायची, असं धोरण या लोकांचं चालू आहे. काही काळ मालेगावात आम्ही जाऊ, कोर्टासमोर आमची भूमिका मांडू, राज्याच्या जनतेसमोर मांडलेली. या मंत्रिमंडळातले दादा भुसेंसह 100% मंत्री हे भ्रष्ट आहेत. हे भ्रष्ट आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जेव्हा बाहेर येतील तेव्हा महाराष्ट्र हादरून जाईल. आपण थोडे दिवस थांबा. हे जे स्क्रिप्ट आहे, एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक जे बोलत आहेत, अजितदादा किंवा त्यांचे लोक बोलत आहेत, हे स्क्रिप्टेड आहे, ज्याला म्हणतो ना, हे लिहून दिलेलं आहे. आणि ही भाजपची भूमिका आहे. जेव्हा आपण एखाद्याचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही माननीय शरद पवार उद्धव ठाकरे यांचा पराभव करू शकत नाही, तेव्हा ही भाजपची नीती आहे. आधी त्यांचा पक्ष फोडा, घर फोडा, आणि त्यात नाही तर कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, चारित्र्यहनन करा. अशा प्रकारचं धोरण हे पूर्वी अल कायदा ही टेररिस्ट संघटना पण करत होती. कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, हल्ले अशा प्रकारचे खोटे आरोप एखाद्या देशावर करायचे. मला वाटतं त्या पद्धतीनं काही राजकीय पक्ष आता या जगात काम करतात. जसं मी अलीकडच्या काही युद्धामध्ये बघितलं, खोटे आरोप करणं, खोट्या भूमिका मांडणं. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांच्या बाबतीत नेमकं भारतीय जनता पक्षानं हेच केलेलं आहे. आधी पक्ष फोडले, घर फोडलं, आणि आता त्यातूनही हे नेते किंवा त्यांचे पक्ष तुटत नाहीत, कोसळत नाहीत, मग त्यांचं चारित्र्यहनन, कॅरेक्टर ॲसॅसिनेशन हे करण्याची सुरुवात आहे प्रत्येकावर. आम्ही त्या सगळ्याला सामोरं जाऊ आणि उभे राहू. बघा, अजितदादाने एक त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यानंतर मिंदे गटानं त्यांचा एक मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी त्यांचं युद्ध करावं ना, त्यांनी त्यांचं राजकारण करावं. पण उद्धव ठाकरे हजर आहेत, शरद पवार हजर आहेत, आणि भारतीय जनता पक्ष सांगताय. म्हणजे हे शिंदे आणि पवार सांगत नाही आहेत, अजित पवार, ही BJPची भूमिका आहे, पक्ष आमचा आहे. हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाला खतम करायचे आहेत. आणि शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे जे पक्ष आहेत, त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करायचे. पण ते शक्य नाही. आम्ही त्या सगळ्या पडझडीतून उभे राहिलेलो आहोत. आम्ही आता आमचा जो मार्ग आहे तो विजयाच्या दिशेने सुरू आहे.
2024ला या महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आमचं राज्य येणार आहे. मी टेक्निक म्हटलं. जगभरामध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जात आहेत की आधी एखाद्या देशावरचं किंवा देशातल्या राष्ट्रवादी संघटनेवरती असे हल्ले करायचे, खुनी हल्ले करायचे, बॉम्ब हल्ले करायचे. त्यातूनही जमलं नाही तर मग त्या देशाचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, खोटे आरोप करायचे एखाद्या नेत्यावर, एखाद्या सरकारवर. हे आम्ही पाहिलं आहे. काश्मीरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, आम्ही मणिपूरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, इस्रायलच्या बाबतीत, युक्रेनच्या बाबतीमध्ये, अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये. हे टेक्निक आहे. हे काय एका पक्षाला मी असं म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा अशा प्रकारे काही लोकांना हाताशी पकडून, फोडून आमचे पक्ष खतम करायचे, आमचं नेतृत्व खतम करायचं, कॅरेक्टरवरती हल्ले करायचे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या कुटुंबावरती असतील. पण त्यातून त्यांना काहीही मिळणार नाही आहे. शिवसेना असेल किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही आजही भक्कमपणे उभे आहोत. त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या खोटे हल्ले, खोटे आरोप करत राहायचे. पवारसाहेबांनी जर आपल्याला सांगितलं असेल भाजपात जा, मग आपण परत का आलात? लपून का? आणि आता तुम्हाला कोणी सांगितलं जायला? एकनाथ शिंदेलाही पवारसाहेबांनी सांगितलं का?